आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी एक शिक्षण विभागातली मोठी। शालेय शिक्षण विभागानं मुंबईतल्या पोद्दार स्कूलला एक नोटीस बजावली। शाळेची मुलांना घरी घेऊन जाणारी आणि येणारी बस वेळेवर न आल्यामुळे पालकांना प्रचंड मनस्ताप झाला आणि या संदर्भात शाळेनं लेखी स्वरूपात प्रत्यक्ष उपस्थित राहून खुलासा करावा यासाठी शिक्षण विभागानं नोटीस बजावली। मंगळवारी दुपारी 2 वाजता शिक्षण संचालकांच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून शाळेच्या प्रशासनाला याबद्दल लेखी स्वरूपात खुलासा द्यावा लागणार आहे। सांताक्रूजमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे। त्या ठिकाणी कोविड नंतर ही शाळा पहिल्यांदाच आज ओपन झालेली आहे। त्या ठिकाणी ड्रायव्हर जो आहे, बसचा ड्रायव्हर, तो नवीन आहे आणि रूट जो आहे तो त्याला बहुतेक माहीत नसावा असं प्रथमदर्शनी शाळेकडनं सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामध्ये 25 ते 30 विद्यार्थी होते आणि हे सगळे विद्यार्थी सुखरूपपणे घरी पोहोचलेले आहेत। पालक निश्चितपणे शाळेमध्ये गेलेले होते आणि शाळेत गेल्यानंतर त्यांची त्या ठिकाणी मीटिंग झालेली आहे। त्या ठिकाणी शाळेचे जे प्रशासन आहे त्यांनी सुद्धा मुख्याध्यापक आणि यांच्यामध्ये बैठक झालेली आहे। भविष्यात असा प्रकार घडणार नाही असं त्यांनी पालकांना आश्वासित केलेलं आहे। दरम्यान सांताक्रूजमधल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी बसच्या गोंधळामुळे अनेक काळ उशिराने घरी पोहोचले। या प्रकरणी शाळेकडून आता स्पष्टीकरण देण्यात आलंय। शाळेचा पहिला दिवस आणि चालक नवीन असल्याने विद्यार्थ्यांना घरी पोहोचवायला उशीर झाला। मात्र झालेल्या गोंधळामुळे बस सेवा बंद करण्यात आली। तसंच त्यांच्यासोबतचा करार सुद्धा रद्द करत आहोत। या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असंही शाळेच्या प्रशासनानं म्हटलंय। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे यांनी एक खास आढावा घेतला, पाहूयात। मुंबईमधील सांताक्रूज परिसरामध्ये एसवी रोडवर असणाऱ्या पोद्दार इंटरनॅशनल या शाळेमधील विद्यार्थी या 12:30 वाजता आपल्या बसमधून घरी जायला निघाले। परंतु अनेक तास उलटूनही ज्या वेळेला विद्यार्थी आपले पाल्य घरी पोहोचले नाहीत हे कळल्यानंतर पालक अतिशय टेन्शनमध्ये आले आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं, त्यानंतर शाळा गाठली। पोद्दारच्या एकूण 2 इमारती या एसवी रोडच्या शाखेच्या इथे आहेत। एक आपण बघताय ती हायर सेकंडरी स्कूल आहे, तर दुसरी एक इंटरनॅशनल स्कूल आहे आणि इथं सुद्धा मोठ्या संख्येने विद्यार्थी दररोज येत असतात। ही दुसरी इमारत आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची आणि या ठिकाणी 12:30 वाजता ज्या वेळेला हे विद्यार्थी निघाले त्यांना घरी पोहोचण्यासाठी उशीर झालेला होता। पोलीस आणि मुख्याध्यापक यांनी पालकांशी चर्चा केलेली आहे। ज्या ड्रायव्हरने ही बस चालवत होता तो नवीन होता आणि शाळेचा पहिलाच दिवस असल्यानं कुठेतरी उशीर झाला हे पोलिसांनी जे स्टेटमेंट जाहीर केलेलं आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे। परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये मुंबईमध्ये अशा पद्धतीने जर वाहन चालकांकडून हलगर्जीपणा होत असेल, मोठमोठ्या नावानं या प्रसिद्ध असणाऱ्या शाळांमध्ये जर विद्यार्थी सुरक्षित नसतील तर पालकांचा गोंधळ उरणं स्वाभाविक आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर आता पोद्दार शाळेच्या एकूणच सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बस सेवा ही तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे। पालकांना प्रत्यक्ष शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना सोडावं लागणार आहे, घरी न्यावं लागणार आहे। त्यामुळे या एका प्रकरणातनं जो काही गोंधळ झाला, नवीन ड्रायव्हर आहे, रस्ते माहिती नाहीत, या एका कारणानं अनेकांचे धाबे दणाणले होते आणि 25 ते 30 विद्यार्थी तब्बल 3 ते 4 तासानंतर घरी पोहोचल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आहे। व्हिडिओ संदीप पवारसह सुस्मिता पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तिकडे 100 कोटींच्या वसुली प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना सीबीआयची कोठडी सुनावण्यात आली। या तिघांनाही 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आले। मुंबईच्या सत्र न्यायालयानं या तिघांनाही सीबीआय कोठडी सुनावली। मात्र त्याच वेळेला या तिघांना दिल्लीला घेऊन जाण्याची परवानगी मात्र नाकारण्यात आली। वाझे, शिंदे आणि पालांडे यांची चौकशी मुंबईतच होईल। अनिल देशमुख सध्या जे रुग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे त्यांची अटक तुर्तास टळली आहे। अनिल देशमुख यांच्या प्रकरणी राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचाही दावा सीबीआयनं कोर्टात केला। तिकडे 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपावरून अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सध्या जे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यांना जे रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागात दाखल करण्यात आला आहे। अनिल देशमुख कारागृहात पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली असून उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय।
त्यांचा MRI काढला जाणार असून यानंतरच त्यांच्यावरच्या उपचाराची पुढची दिशा नक्की केली जाईल असं जे रुग्णालयाच्या मुख्य अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी म्हटलंय. रविवारी जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे त्यांना ऑर्थोपेडिक विभागात अस्थिगंग विभागात ॲडमिट करण्यात आलं आहे आणि त्यांच्या HODनी आज त्यांच्या काही तपासण्या सांगितल्या आहेत. त्या तपासण्या सध्या चालू आहेत. त्या तपासण्या पूर्ण झाल्यावर त्यांच्याबद्दलचा अहवाल कळेल आणि डॉक्टर पेशंट कॉन्फिडेन्शियलिटीच्या नियमात राहून जे सांगता येईल ते आपण तुम्हाला नक्कीच तपासण्या पूर्ण झाल्यावर पुढचं जे उपाययोजना आहे ती कळवली जाईल. तिकडे गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरच्या भोंग्यांवरून राज ठाकरे यांनी आक्रमक वक्तव्य केलं. यानंतर आता महाराष्ट्रात राजकीय चर्चांना सुरुवात झाली. भाजपकडून त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं जात आहे तर सत्ताधाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मशिदींच्या भोंग्याविरोधात हनुमान चालीसा लावणार असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं आणि त्यावरून राजकीय वातावरण तापलं. सत्ताधारी महाविकास आघाडीकडून त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला. राज ठाकरे हे भाजपची बी टीम असल्याची टीकाही सुरू झाली. यानंतर विरोधी पक्ष भाजप राज ठाकरे यांच्या समर्थनात पुढे आला. राज ठाकरे जे बोलतात ते सत्यच असून शिवसेना कोणाची टीम आहे हे त्यांनी स्पष्ट करावं असा थेट प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. जे बोलले त्यात काही असत्य आहे का? भारतीय जनता पक्षाला लोकांनी निवडून दिलं, आमच्या सोबत शिवसेनेला निवडून दिलं आणि त्यानंतर आमच्या पाठीत खंजीर घुपून या ठिकाणी हे जे 3 पक्ष एकत्रित आले हे महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं आहे. बरं, एकत्रित आल्यानंतर काही दिवे लावले असते तरी वेगळी गोष्ट आहे. सगळीकडे अंधार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कालपर्यंत राज ठाकरे तुमच्या बाजूने बोलत होते तर ते चांगले होते. आज ते बी टीम आहेत, सी टीम आहेत. माझा सवाल शिवसेनेला आहे, शिवसेना कोणची टीम आहे? नुसतं एक मुख्यमंत्रीपद मिळालं आहे ना, बाकी काय मिळालं आहे? कुठली टीम आहे हे तरी एकदा सांगा ना. शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. ए आणि बी टीमची चर्चा करताना सी टीम कोण हे 2 दिवसांपासून पाहायला मिळत आहे. राज ठाकरे केवळ स्टँडअप करत असून त्यामागचा प्रोड्युसर दुसराच आहे असं भाजपचं नाव न घेता सचिन अहिर यांनी थेट म्हटलं. 2 दिवसमध्ये भेटी होत आहेत, गाठी होत आहेत, काही लोक गुढी लावत आहेत. स्वतः देशपांडेंनी कोणाबरोबर गुढी लावली हे तुम्ही सर्व मीडियानी पाहिलेलं आहे. आनंद आहे, आम्हाला काय म्हणायचं नाही, पण किमान जाहीर तरी त्यांनी करावं की आम्ही जे लावरे व्हिडिओ हे जे बोलत होतो ते चुकीचा होता. टीम कोणला म्हणतात ABC जे फ्रंटमध्ये यायला तयार नाही आहे. आज जसं MIM बद्दल चर्चा होत होती, आता तीच चर्चा आज दुर्दैवाने मनसेबद्दल मी नाही तर विश्लेषक असतील किंबहुना जे राजकारणामध्ये जी लोक आहेत आणि आमचाच पक्ष आघाडीतले नाही ते सर्वच करतायत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या विकासाची हीच ब्ल्यूप्रिंट आहे का असा प्रश्न उपस्थित केला. पण त्यांची ती विकासाची ब्ल्यूप्रिंट कुठे गेली? ती पोरांना देणार होते ही ब्ल्यूप्रिंट की बेरोजगार लोकांना रोजगार द्यायचा काय? तर मस्जिदीसमोर बसा, हनुमान चालीसा वाचा आणि भोंगे लावा, ही ब्ल्यूप्रिंट आहे. तेव्हा जी धार्मिक तेढ महाराष्ट्रामध्ये कधी दिसतच नाही, ती मुद्दामून निर्माण करण्याचं कारणच काय? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांचं वक्तव्य हे 2 वर्गात तेढ निर्माण करणारं असल्याचं सांगताना सगळ्यांनी सावध राहण्याचा इशारा दिलाय. तुमच्या माझ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्याच्या ऐवजी किंवा मार्ग काढण्याच्या ऐवजी मग फक्त धार्मिक वाद निर्माण करून समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करायची, रस्त्यावर येऊन आंदोलनं करायची आणि राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली म्हणून आरोप करायचे, अशा प्रकारचा प्रयत्न आज देशाच्या स्तरावर आणि राज्याच्या स्तरावर सुरू आहे. राज्य सरकार आणि भाजप संधी मिळेल तेव्हा सातत्यानं एकमेकांवर कुरघोडी करतात. त्यात आता राज ठाकरे यांच्या एंट्रीनं या लढ्याला हिंदुत्वाचा रंग चढू लागलाय. त्यामुळे आगामी काळात या वेगवेगळ्या टीमचं राजकारण कोणतं नवं वादळ निर्माण करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता तर वाद सुरू झालाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातल्या भाषणानंतर पुण्यातल्या मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यानं राजीनामा दिलाय.
पुण्यातील माजिद अमन शेख हे मनसेच्या वॉर्ड क्रमांक 84चे अध्यक्ष. मागच्या काही दिवसांपासून राज्यात बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे प्रश्न असताना राज ठाकरे यांनी जात आणि धर्माच्या नावावर भर दिला आणि म्हणून आपण मनसेचा राजीनामा दिल्याचं शेख यांचं म्हणणं आहे. राजसाहेब मला आदर्श होते, त्या हिशोबाने मी पक्षात प्रवेश केला होता आणि आता राजकीयदृष्ट्या त्यांची भूमिका बदलली आहे राजसाहेबांची, म्हणून मी आणि त्यात जातपातीचं राजकारण होते म्हणून मी राजीनामा दिला. तिकडे भोंग्यावरून राज्यात धार्मिक विद्वेष पसरवण्याचं काम सुरू झालंय. मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी धार्मिक सौहार्दाचं उदाहरण घालून दिलंय. जुन्नरमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील एका सभेत भाषण करत होते. त्यावेळेला अजान सुरू झाली. अजान संपेपर्यंत दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचं भाषण संपवलं. त्यांची ही कृती समाजाला संदेश देणारी आहे म्हणून पाहिलं जात आहे. आपण ही माझी नेहमीची पद्धत आहे गेले 25-30 वर्ष. ज्या वेळेला अशा प्रकारचा कुठला धार्मिक एखादा आहे येतं त्यावेळेला मी त्याचा आदर करण्यासाठी थांबतो. वळूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. केंद्रीय तपास यंत्रणा विरुद्ध राज्य सरकार यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय. एकीकडे ईडीकडून सत्ताधारी मंत्र्यांवर कारवाई केली जात असतानाच भाजपच्या नेत्यांवर सुद्धा राज्य सरकारनं कारवाईचा बडगा उगारलाय. मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांची चौकशी केली. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष तीव्र होणार हे निश्चित. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबई बँक प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली. तब्बल 4 तास पोलिसांनी बोगस मजूर प्रकरणात दरेकरांवर प्रश्नांचा भडीमार केला. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबई बँकेच्या संचालक पदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्ष सरकारची फसवणूक केल्याचा दरेकरांवर आरोप आहे. चौकशीनंतर आपण तपासात पोलिसांना सहकार्य केल्याचं दरेकर म्हणाले. तसंच पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याचा आरोप चौकशीनंतर दरेकरांनी केला. हा FIR जो मुळात झालेला आहे तो सरकारच्या दबावाखाली झालेला आहे आणि या क्षणापर्यंत सरकारी दबाव वारंवार त्या ठिकाणी दिसत होता. 7-8 वेळा तशा प्रकारचे फोन आले. फोन कोणाचे होते काय होते मला काही समजू शकलं नाही, कारण ते काही वेळा बाहेर गेले, काही वेळा अँटी चेंबरला गेले. त्याच्यामुळे कोणाशी बोलत होते काय बोलत होते काही कळायला मार्ग नाही. दरेकरांवरील कारवाई सूडबुद्धीनं करण्यात येत असून पोलीस जाणीवपूर्वक भाजपच्या नेत्यांना अडकवत असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय. मुंबईमध्ये क्राईम, दरोडे, ट्रॅफिक समस्या सगळं संपलेलं आहे. आमच्या CPला CCTV मध्ये दरेकर काय खातायत, कोण भेटायला येत आहेत, त्याच्याशिवाय अजून काम काय राहिलेलं आहे. पोलीस ऑफिसरांना कोणाकोणाचे फोन येत आहेत त्यांच्या CDR तपासला पाहिजे. ती माहिती घेतली पाहिजे कॉल रेकॉर्डची. ते नेमकं CP ऑफिस करून फोन येतोय की कलानगर करून फोन येतोय ही माहिती घेतली पाहिजे. कारण का दबाव टाकण्याचं काम हे सरकारच्या वरिष्ठ पातळीवर होत आहे वारंवार. आणि मग पोलिसांना काही विचारलं, अधिकाऱ्यांनी काही विचारलं ते एकच वाक्य सांगतात वरतून दबाव आहे. वरतून दबाव म्हणजे आता कोणाकडून? आता शेमड्या मुलाला पण विचारलं तर ते सांगणार. 2 ओळींच्या आरोपासाठी दरेकरांची एवढी मोठी चौकशी कशासाठी असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केलाय. सातत्याने वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून एक त्रास देण्याचा प्रयत्न हा माननीय दरेकरांना होतोय. परंतु कायद्याच्या राज्यामध्ये कायद्याला सहकार्य करण्याची भूमिका आमचे नेते प्रवीण दरेकर यांनी घेतलेली आहे आणि कायद्याला आम्ही सहकार्य करणार. फोन आल्यानंतर कशा पद्धतीमध्ये स्टेटमेंट बदलली जाते हे आम्ही पाहतो आहोत. महाविकास आघाडीतले मंत्री, मोठे नेते आणि त्यांच्या नातेवाईकांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचं अर्थात ईडीचं शुक्लकाष्ट लागलंय. त्यातच सत्ताधारी महाविकास आघाडीनं भाजप नेत्यांवर कारवाईचा आसूड उगारलाय. त्याआधी वेगवेगळ्या प्रकरणात नारायण राणे, किरीट सोमय्या यांची पोलिसांनी तासनतास चौकशी केली. त्यात आता प्रवीण दरेकरांचाही नंबर लागलाय. त्यामुळे भविष्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधकांच्या राजकारणात तपास यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावणार एवढं नक्की. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
तिकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 2020 सुरू असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. जनतेच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजपनं महाजन आक्रोश मोर्चाला गडचिरोलीमधून सुरुवात केली. यावेळेला त्यांनी यशवंत जाधव यांना 10% मिळाले, मग 90% कोणाकडे गेले असा प्रश्न उपस्थित केला. तुम्ही जर शांत बसलात तर ओबीसीचं आरक्षण हे नेहमी करता घरी बसवण्याचं काम हे सरकार करतात. या सरकारमधले काही मंत्री षडयंत्र करतात. त्यांना ओबीसीचं आरक्षण नको आहे. ते लोक षडयंत्राच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण कसं काढून घेता येईल याचा प्रयत्न करतात. सामान्य माणसाला तरी न्याय द्या. काय घोषणा केल्या, बांधावर जाऊन सांगायचे 50,000 रुपये हेक्टरी आम्ही दुष्काळाची मदत देऊ, आम्ही अतिवृष्टीची मदत देऊ. 50,000 सोडा, 5,000 रुपये कोणाला दिले नाही. एकट्या मुंबई महानगरपालिकेचा एक हा अध्यक्ष त्या ठिकाणी 400 कोटी रुपयाची प्रॉपर्टी घेतो आणि त्याला कोणीतरी विचारलं, तो म्हणाला मला तर 10% मिळाले, 90% बाकी खाऊन गेले. म्हणजे 90% कोणाकडे गेले आणि 90% किती होतात हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. गर्भधारणा झालेल्या एका अल्पवयीन मुलीनं आपले प्रताप घरच्यांना कळू नयेत यासाठी अघोरी प्रकार केला. या मुलीनं आपलं गुपित लपवण्यासाठी चक्क यूट्यूबच्या सहाय्यानं स्वतःचाच गर्भपात केला. पाहूयात एक धक्कादायक रिपोर्ट. यूट्यूब व्हिडिओ पाहून स्वतःवर उपचार करणारे आणि इतरांना वैद्यकीय सल्ले देणारे आपण अनेक पाहिले असतील. पण या यूट्यूबवरील एका व्हिडिओमुळे अल्पवयीन मुलीचाच जीव धोक्यात आल्याचं वास्तव समोर आलेलं आहे. नागपूरच्या नरखेडमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला 27 वर्षीय तरुणाकडून गर्भधारणा झाली. हा प्रकार घरच्यांना कळू नये यासाठी तिच्या मित्रानं तिला गर्भपाताचा सल्ला दिला. या सल्ल्यानंतर मुलीनं चक्क यूट्यूबवरील व्हिडिओद्वारे दररोज काळी मिरीचा काढा प्यायला सुरुवात केली. या उपद्व्यापामुळे मुलीचा गर्भपात झाला खरा, पण तिची प्रकृतीही ढासळली. ही धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर प्रियकराच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये एक 17 सालची मुलीच्या एक ऋतिक सुनील माने नामाचे आरोपी सोबत प्रेमसंबंध होता. ते प्रेमसंबंधातून ते गर्भवती झालेली होती. ॲबॉर्शन करण्यासाठी त्यांनी यूट्यूबला बघितला होता आणि यूट्यूबमध्ये ते काही काळी मिरी जे काढा होत आहे ते त्यांचं सेवन करत होती आणि त्यानंतर प्रकृती खराब झाल्यानंतर ते GMCमध्ये ॲडमिट झाली आणि त्यातून मेडिकल रिपोर्टवर ते गुन्हा दाखल झालेला होता. यूट्यूब व्हिडिओ पाहून गर्भपाताचा प्रयत्न करणं किंवा सरकार मान्य गर्भपात केंद्राव्यतिरिक्त कुठेही गर्भपात करणं कायद्यानं गुन्हा आहे. चुकीच्या मार्गानं गर्भपात करताना झालेल्या रक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. मुलीने जे यूट्यूबवर वाचून जे असा अघोरी जो प्रकार केला तो खरंच धक्कादायक आहे आणि गंभीरपणे घेण्याची गरज आहे. अशा प्रकारे गर्भपात करणं हे जीवाला धोका देखील होऊ शकतो. हे अशा प्रकारचे काढे जे आहेत ते अतिशय धोकादायक राहू शकतात. तिला रक्तस्राव झाला असता आणि तिची प्रकृती जी आहे ती गंभीर होऊन ती दगावली देखील जाऊ शकली असती. यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून गर्भपातासारखा अघोरी प्रकार करणं हे एक प्रकारे मृत्यूला आमंत्रणच देण्यासारखं आहे. त्यामुळं फुकटचे घरगुती उपाय सुचवणाऱ्या या झोलाछाप डॉक्टरांपासून वेळीच सावध होणं गरजेचं आहे, नाहीतर मृत्यू अटळच. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि आता एक मोठी बातमी आहे विद्येचं माहेरघर अर्थात पुण्यातून. पुण्यातल्या खाजगी शाळांचा मुजोरपणा पुन्हा एकदा ठळकपणे समोर आलाय. उंडरिया इथल्या युरो शाळेमध्ये जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकांना शाळेच्या प्रशासनानं नेमलेल्या बाउन्सर्सनी धक्काबुक्की केली. याआधी सुद्धा बिब्बेवाडीत अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांसाठी या शाळा चालतात त्या शाळांना पालकांची भीती तरी का वाटते आणि कशामुळे हा प्रश्न उपस्थित होतो. ही धक्कादायक दृश्य आहेत पुण्याच्या उंडरी इथल्या युरो शाळेतली. शाळेच्या शुल्कांबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या
त्या विद्यार्थ्यांना शाळेनं मेलद्वारे TC पाठवली, तसंच त्यांना प्रवेशही नाकारला। या सर्व प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकांना बाउन्सरकडून धक्काबुक्की करण्यात आली। आधीही विवेवाडीच्या शाळेतल्या बाउन्सरकडून पालकांना झालेल्या धक्काबुक्कीचा मुद्दा विधानसभेत चर्चेला गेला। त्यानंतर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी शाळेत बाउन्सर न ठेवण्याच्या सूचना दिल्या। मात्र या घटनेमुळे खासगी शाळांनी शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला केराचीच टोपली दाखवल्याचं समोर आलंय। चेकही घेऊन गेलो की ताकी म्हणजे आम्ही फीस पेड करू शकू। तर तिथे गेल्यानंतर त्यांनी माझ्या मुलाला पण एंट्री दिली नाही आणि मला सुद्धा एंट्री दिली नाही आणि सिक्युरिटी गार्ड्स आणि बाउन्सरकडून धक्कामुक्की करून बाहेर काढण्यात आलं मला। सिक्युरिटी गार्ड यांनी त्यांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली, फोन काढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या समोर चालू होत्या आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती आणि हा सगळा शाळेने त्यांच्यावर असलेल्या तक्रारीचा एक आकस मनात ठेवून त्यांच्यावरती असा राग उत्पन्न केला त्यांनी। कुठल्याही बाबतीत आमचा साथ द्यायला पूर्ण दिला नाहीये आणि त्यामुळे आम्ही आता संतापलोय। आता आम्हाला फक्त एकच मागणी आहे की यांनी आपला अधिकार वापरावा, स्कूलवर FIR करावी आणि आमच्याशी न्याय करावा। खासगी शाळांच्या या मनमानी कारभारावर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी प्रतिक्रिया देताना उंडरीच्या युरो शाळेत काही चुकीचं घडलं असेल तर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलं। शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांच्या समवेत शाळेत जात आहे, असा प्रकार जर तिथं घडलेला असेल त्यांच्याकडून तर निश्चित मी शाळेवर कारवाई करण्याची या ठिकाणी आज ॲक्शन घेणार आहे। काही जणांचं मत आहे किंवा आम्ही टप्प्याने फी द्यायला तयार आहोत, तर मान्य उच्च न्यायालयात जे काही प्रकरण चालू आहे त्याच्या अधीन राहून जे पालक टप्प्याने फी द्यायला तयार आहेत त्यांना मात्र शिक्षण दिलं पाहिजे, त्यांच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण नाही थांबवलं पाहिजे। पालक संघटनेकडून पुण्यात पालकांवर वारंवार खासगी शाळेत होणाऱ्या धक्काबुक्कीबाबत चिंता व्यक्त केली आहे। CCTV जे मुलांच्या आणि शाळांच्या सुरक्षिततेसाठी असावेत असे एक निर्देश काढले होते, परंतु शाळा ह्या कुठल्याही प्रकारे ऐकत नाहीत, मुजोरी करतात आणि अशा प्रकारे जेव्हा TCs येतात तेव्हा खरं तर या शाळांची चौकशी न करता डायरेक्टली शाळांवरती FIR व्हावी, शाळांची मान्यता रद्द व्हावी आणि मान्यता रद्द होण्याचा नुसता प्रस्ताव जातो, तो मंत्रालयात पडीक राहतो, परंतु ती मान्यता रद्द होत नाही। शिक्षणाच्या माहेरघरात अशा लाजिरवाण्या आणि संतापजनक घटना घडत असतील तर त्याकडे गांभीर्यानं पाहणं तितकंच गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। पालकांना बाउन्सर। तिकडे म्हसवडच्या कैलास खासबागे या तरुणाची नुकतीच MPSC मार्फत PSI या पदासाठी निवड झाली, पण त्याची ही संघर्षगाथा निश्चितच दिसते तेवढी सोपी नाही। अतिशय खडतर प्रवास त्यानं केला, कधी गवंडी काम केलं, कधी पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमवर सिक्युरिटी गार्डची नोकरी केली आणि आज जे यश संपादन केलं ते खरंच आपल्या सगळ्यांना तोंडात बोटं घालायला लावणार आहे। पुण्याच्या लायब्ररीत अभ्यास करणारा हा आहे कैलास खासबागे। कैलास आता PSI बनलाय, पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास खूपच खडतर राहिला। कैलासची कहाणी सुरू होते त्याच्या माण तालुक्यातील म्हसवड गावापासून। 10वी आणि 12वीला फर्स्ट क्लास मिळवूनही कैलासला पदवीचं शिक्षण हे मुक्त विद्यापीठातून घ्यावं लागलं। त्याचं कारण होतं अर्थातच घरची बेताची परिस्थिती। म्हणूनच 2017 साली त्याने पुणे गाठलं आणि MPSCचा अभ्यास सुरू केला, पण पुण्यातील राहण्या खाण्याचा खर्च त्याला परवडणारा नव्हता। यावर पर्याय म्हणून त्यानं बालेवाडी स्टेडियमवर सिक्युरिटी गार्डची नोकरी पत्करली आणि अभ्यास सुरूच ठेवला। मी जून 2017 मध्ये पुण्यात आलो होतो आणि त्यावेळी बालेवाडी स्टेडियम येथे मी सिक्युरिटी गार्डचा जॉब करत होतो। त्यासोबतच नाईट शिफ्टला ड्युटी आणि दिवसभर अभ्यास असं माझं शेड्यूल होतं आणि 1 वर्षाच्या अभ्यासावर मी पूर्वपरीक्षा पास झालो 2018ला PSIचे। त्याच्यामध्ये पण मेन्सला अपयश आलं। त्यानंतर परत मी 19ला पूर्णपणे क्षमतेनं लायब्ररीमध्ये कोऑर्डिनेटर जॉब चालूच होता माझा। त्यासोबतच मी पूर्ण क्षमतेनं तयारी करायला चालू केलं आणि त्याच्यामध्ये मला यश मिळालं। मेन्स पास झाल्यानंतर शारीरिक चाचणीवेळी लॉकडाऊन लागलं आणि कैलासला गावी जावं लागलं। तिकडे तर त्याने उदरनिर्वाहासाठी गवंड्याच्या हाताखाली बिगारी म्हणूनही काम केलं। मी सगळेच कामं केलेली आहेत, म्हणजे खडी भरणं, मुरुम भरणं, सेंटरिंगवर केलेलं आहे, गॅस टाक्या वाटलेल्या आहेत। सगळेच ग्रामीण भागातल्या ज्या समस्या असतात, जी कामं असतात ती सगळीच मी फेस केलेली आहे। त्यानं ज्या पद्धतीने हे यश मिळवलं तो 5 वर्षाचा किंवा 6 वर्षाचा अत्यंत खडतर प्रवास त्यानं कष्टानं व जिद्दीनंच केला।
एक योग्य ध्येय आणि त्या ध्येयासाठी असणारी धडपड, त्याच्यासाठी असणारं कष्ट, प्रामाणिकपणे केलेलं कष्ट, त्याचं निश्चितच एक चांगलं फळ मिळतं. याचं एक कैलास खासबागे एक उदाहरणच आहे. एमपीएससीच्या फिजिकलचा सराव करताना कैलासला दुखापत झाली होती. त्यावेळी तो तब्बल 1 वर्ष अंथरुणाला खिळून होता. हे कमी की काय, तर शारीरिक चाचणी काही दिवसांवर आली असतानाच कैलासला डेंग्यू झाला. अभ्यासामध्ये तर स्ट्रगल होतच होतं. त्याच्यानंतर ज्यावेळी फिजिकल करायची वेळ आली त्यावेळी सुद्धा मग इंजुरीने मी ग्रस्त होतो 1 वर्षभर. त्या इंजुरीतून रिकवर होणं, ते डिप्रेशन हँडल करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप कठीण गेल्या. पण त्याला पण आम्ही तशी मदत केली, त्याच्या मामाने पण केली, काकांनी पण केली. त्याच्यामुळे ती शिकू शकला आणि जरा त्याला कष्ट पण करून शिकला. सगळं त्याला मेकअप झालं ना, कष्ट पण झालं. आम्ही पण थोडं 4 रुपये दिलं त्या, पण ते शिक्षण घेतलं त्याला सगळं पूर्ण. ते आता त्याचा आम्हाला अभिमान आहे. खरं तर गरिबीतून वर येऊन प्रशासकीय अधिकारी बनणारा कैलास हा काही पहिला नाही. पण हल्ली एमपीएससीच्या आडून आईबापांचे पैसे खर्चून पुण्यात इतर उद्योग करणारेही कमी नाहीये. म्हणूनच स्वतःच्या हिमतीवर PSI बनलेल्या कैलासची ही संघर्ष गाथा या एमपीएससी परीक्षार्थींच्या भाऊगर्दीतही नक्कीच लक्ष वेधून घेते. कैलास यांचं हे यश खरंच कौतुकास्पद आहे. आता बातमी आहे नाशिकमधून. वेगवेगळे निर्णय घेणार आणि कार्यक्षम अधिकारी अशी ओळख असलेले नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे पुन्हा एकदा चर्चेत आले. दीपक पांडे यांनी पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रानं सध्या एकच खळबळ उडाले. या पत्रातून पांडे यांनी थेट महसूल यंत्रणांनाच टार्गेट केलंय. हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही अशा आदेशामुळे चर्चेत आलेले नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महसूल विभागावर लेटर बॉम्बच टाकलाय. या पत्रातून त्यांनी महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घेत ते पोलीस आयुक्तालयाला देण्याची मागणीही केली आहे. भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्यांचा छळ करत वित्तीय आणि जीविताला धोका निर्माण करतायत असा उल्लेख त्यांच्या पत्रामध्ये आहे. त्याच्यामध्ये जे पथभ्रष्ट झालेला जे लोक आहेत त्यांचे वापर करून त्यांचे हेतू साध्य करण्यासाठी सामान्य लोकांचे छळ करत आहेत, त्यांची फसवणूक करत आहेत, त्यांची जमीन हिसकावून घेत आहेत. विशेष परिस्थितीमध्ये त्यांना कमी दरावर जमीन विकायला लावत आहेत आणि विशेष परिस्थितीमध्ये हत्या पण करण्यात येत आहेत. हे थोडी विकट परिस्थिती आहे, म्हणून याच्यावर गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार RDX आणि डेटोनेटर सारखे आहेत. यातून एक जिवंत बॉम्ब तयार होत असून तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागतो. शहरीकरण, औद्योगिकीकरण, आधुनिकीकरण जिथं जिथं झालंय तिथे अधिकार पोलीस आयुक्तालयाच्या हातात द्या. भूमाफियांना महसूल अधिकाऱ्यांचाच पाठिंबा असून भूमाफिया आणि अधिकाऱ्यांचे मनसुबे उधळून टाकण्यासाठी पोलीस आयुक्तांनाच जिल्हाधिकारी म्हणजेच जिल्हा दंडाधिकारी घोषित करावं. तसंच महसुलातल्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार पूर्णतः काढून घ्यावेत असं दीपक पांडे यांच्या पत्रात म्हटलंय. महसूलचे अधिकार काढून घेतल्यास भूमाफियांवर अंकुश ठेवता येईल असाही उल्लेख पांडे यांच्या पत्रात आहे. भूमाफियांमुळे जागा मालक हतबल आणि भयभीत झालेत. इच्छा नसतानाही कमी दरानं जागा विक्री केली जातीये किंवा भूमाफिया ती जागा बळकावतायत असा आरोप पांडे यांच्या पत्रामध्ये आहे. मुळे बरेचसे लोकांचे जमीन हिसकावून घेतली गेलेली आहेत, मर्डर झालेला आहे आणि या ठिकाणी भूमाफियांचे मोठा आतंक पसरलेला आहे. तर जेणेकरून एक इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क अंतर्गत महसूल अधिकाऱ्यांकडून ते दंडाधिकारी यांचे अधिकार जर काढण्यात आलं आणि 2 वेगवेगळ्या यंत्रणांना दिलं तर भूमाफिया यांना दोन्हींना मॅनेज करणे हा सोपा राहणार नाही. पोलीस आयुक्तांच्या या लेटर बॉम्बवर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या संघटना सोडाच स्वतः पालकमंत्र्यांनी बोलण्यास नकार दिलाय. दीपक पांडे यांच्या या पत्रानं अनेकांचे धाबे तर दणाणलेत, पण दीपक पांडे यांच्या या पत्रामुळे आता महसूल विभाग आणि गृह खात्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण खाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तिकडे पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. कारण दिवसा ढवळ्या लूटमार, दहशत असे प्रकार घडतायत. सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले होऊ लागलेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरतीच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
शस्त्राचा धाक दाखवत बुटांची लूट, शस्त्राचा धाक दाखवत कपड्यांची लूट, दहशत माजवण्याकरता शस्त्रानं हल्ला. ही दृश्य पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की पिंपरी चिंचवडमध्ये नक्की कायदा आणि सुव्यवस्था पाळणारी यंत्रणा आहे का? कारण गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये मोकाट सुटलेले गुंड आपली दहशत पसरवण्याकरता अक्षरशः नागरिकांच्या जीवावर उठलेत. नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. 25 मार्च 2022 पिंपरी चिंचवडमध्ये बूट घेतल्यावर दुकानदारानं पैसे मागितले म्हणून हत्यारानं दुकान चालकावर वार करण्यात आले, दुकानाची तोडफोड करण्यात आली. 30 मार्च 2022 थेरगाव इथल्या पुनावळे जांपेत या ठिकाणी जुन्या भांडणावरून दीपक आल्हाट या तरुणाचं अपहरण करण्यात आलं आणि जंगलात नेऊन त्याच्यावर कोयत्यानं वार करण्यात आले. 31 मार्च 2022 पिंपरीत रामदास भिवरकर यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडची रोकड लुटण्यात आली. मोटारीची तोडफोड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. 31 मार्च 2022 चिखलीमध्ये ताम्हाणे वस्तीत कपड्याच्या दुकानात टोळक्याकडून कपड्यांची चोरी करण्यात आली. टोळक्यानं महिलेवर कोयत्यानं हल्लाही केला. 2 एप्रिल 2022 भोसरीमध्ये एका टोळक्याकडून प्रज्वल बडगे या तरुणावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला. कार्यक्रमात आपल्या समोर कसा काय नाचतो यावरून रागानं हा हल्ला करण्यात आला. कारण काहीच नव्हतं. आम्ही रेग्युलरपणे दुकानात होतो 31 तारखेला 9:15च्या दरम्यानमध्ये आणि अचानक दोघं तिघ जण आले कपडे दाखव म्हणून त्यांनी नाटक केलं आणि नंतर अचानक दुसरे दोघं जण येऊन त्यांनी कोयत्याने हल्ला केला. गुन्हा दाखल केलाय आणि आपल्या दुकानात CCTV वगैरे आहे त्याच्यामुळे फुटेज वगैरे दिलेले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये या गुंडांमुळे असुरक्षित वातावरण निर्माण झालंय. अशा मोकाट गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस दलात खमके अधिकारी आहेत की नाही हाही प्रश्न आहे. शहरातील गुंडांची दहशत एवढी वाढली की सामान्य नागरिक एकमेकांच्या मदतीलाही पुढे येत नाहीत. मात्र पोलीस दलातील गुंडाविरोधी पथक आणि शस्त्रविरोधी पथक हे देखील गुंडांसमोर हतबल झाले का हा खरा प्रश्न या निमित्ताने उभा राहिलाय. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पोलिसांना अत्यंत कठोर पावलं उचलावे लागतील हे मात्र नक्की. सुरेश कसबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. आता एक छान बातमी. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणात आवक झाली. बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणलेल्या हळदीच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. हळद यार्डामध्ये आज तब्बल 6,000 क्विंटल हळदीची आवक झाली. हिंगोलीसह बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा शेतकरी हिंगोलीच्या बाजार समितीत हळद विक्रीसाठी आणतात. चांगल्या प्रतीच्या हळदीला 8,300 रुपयांपासून भाव मिळतोय. परंतु हळद खरेदीदार व्यापाऱ्यांनी काटे उशिरानं सुरू केल्यानं लांबून आलेल्या शेतकऱ्यांना थांबावं लागतंय. शेतीच्या पारंपरिक पद्धतीनं करायच्या कामासाठी बैलजोडी मिळत नाही आणि ट्रॅक्टरचे प्रचंड वाढलेले दर परवडत नाहीत. त्यामुळे वाशिमच्या एका शेतकऱ्यानं एक अफलातून शक्कल लढवली. बरं, या शेतकऱ्यानं आपल्याकडच्या 2 पाळीव घोड्यांनाच अवताला जुंपलं आणि शेतीची मशागत सुरू केली. शेतकरी भाऊराव धनगर यांनी केलेल्या या युक्तीची वाशिममध्ये जोरदार चर्चा आहे. वाशिमच्या शेलगाव घुगेमधले शेतकरी भाऊराव धनगर यांनी मुलांच्या हट्टापायी काही वर्षांपूर्वी राजा आणि तुळशा नावाचे 2 घोडे खरेदी केले. शेतात ये जा करण्यासाठी त्यांनी या घोड्यांचा वापर सुरू केला. पण या घोड्यांचा वापर शेतीतही करता येऊ शकेल ही बाब लक्षात आल्यानंतर आपल्या या दोन्ही पाळीव घोड्यांच्या सहाय्यानं त्यांनी शेती करण्याचा प्रयोग सुरू केला आणि थेट राजा तुळशाच्या जोडीला त्यांनी अवताला जुंपलं. सुरुवातीला बैलांप्रमाणे घोड्यांना वळण लावण्यात भाऊराव यांना वेळ लागला. पण आता राजा आणि तुळशा हे दोन्हीही घोडे शेतात वखरणी, कोळपणीसह मशागतीची इतर कामही अतिशय जलद गतीने करतात. माझं शेत आहे द्यायच्या नेट भाऊराव सूर्यभान धनगर. त्यांच्याजवळ 2 घोडे आहेत, तुळशीराम आणि एक राजा नावाचं. ते मस्त कामं करतात वावरात, वखरणपाळी केली त्यानं. विशेष म्हणजे घोड्यांच्या या जोडीचा शेतीच्या इतर कामांसाठीही भाऊराव वापर करतात.
शेताची वखरणी, उन्हाळी सोयाबीन आणि भुईमुग पिकाच्या कोळपणीसाठी सुद्धा बैलांपेक्षा दुप्पट गतीनं या घोडजोडीनं आतापर्यंत काम केलंय. आगामी खरीप हंगामातही याच घोडजोडीचा वापर शेतीच्या कामांमध्ये करण्याचा भाऊराव यांचा मानस आहे. माझ्याकडे एक राजा नावाचा घोडा आहे आणि त्या राजा नावाच्या घोड्याला एक मी परत तुळशा नावाचा एक जोड लावलेला आहे. राजा आणि तुळशा माझ्याकडे 2 नर जातीचे घोडे आहेत. मी त्याच्यावर येणं जाण्यासाठी मी त्याचा वापर करत होतो, परंतु असं लक्षात आलं आता की लोक बैलावर काम करतात, आपणही घोडे झोपून बघाव आणि मी त्यांना वखराला झोपलेले आहेत. काळ बदलतोय आणि शेतीत अनेक नवनवीन प्रयोग आणि संकल्पना उदयाला येत आहेत. बैलजोडीची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानानं घेतलेली आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी बैल मिळत नाहीत किंवा ट्रॅक्टरचे भाव परवडत नसल्यामुळं भाऊराव धनगर यांनी पाळलेल्या घोड्यांना थेट अवताला झोपवून हा नवा प्रयोग केलाय. भाऊराव यांनी केलेल्या या प्रयोगाचं अनुकरण इतर शेतकऱ्यांनी केल्यास आश्चर्य वाटायला नको. किशोर गोमासे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. क्या बात आहे, मस्त ना एकदम. खरंच आपल्या भारतीय शेतकऱ्याचं कौतुक वाटतं, कारण आपला शेतकरी शेतात प्रचंड कष्ट करतो आणि तशीच वेळ येते तेव्हा असा पॉझिटिव्ह जुगाड करतो ज्याने बाकीच्यांचंही भलं होतं. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. जाताना एक महत्त्वाची आठवण, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा जुगाडू शेतकऱ्यासह अगदी माकडाला पाणी पाजणाऱ्या एखाद्या ट्रॅफिक हवालदारापर्यंत आणि राजकारणाच्या तर बातम्या आहेतच, तेव्हा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.